आहे आणि या सामन्यासाठी पंच म्हणून काम करतील अक्षय चांदे आणि रवींद्र जाधव. हो लाईट नाही ना. दोन्ही संघांच्या एक 13वा खेळाडू इथे पॅव्हेलियन मध्ये पाठवायचा आहे. दोन्ही खेळाडूंनी आपला एक खेळाडू इथे पॅव्हेलियन मध्ये पाठवायचा आहे. वावे चिंचाटवाडीची सलामीची जोडी रत्नेश आणि अल्पेश ही मैदानात आलेली आहे आणि त्यांच्या समोर साखर जांभूळवाडीचा गोलंदाज स्वराज. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सर्वांनी नोंद घ्यायची आहे. हा सामना 3 षटकांचा असणार आहे. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने हे 3 षटकांचे असणार आहेत. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना साखर जांभूळवाडी विरुद्ध वावे चिंचाटवाडी. सामना 3 षटकांचा असेल. पहिला चेंडू घेऊन स्वराज आणि हा फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने उंचावून तटवलेला चेंडू आणि हा तिथे थोडस गचा क्षेत्ररक्षण आहे. जरा तिथे स्वयंसेवकांना सांगायचं आहे चौकार. आणि सिकंदर यांचं आणि या चेंडूवर मात्र एका धावेवर समाधान मानावं लागलेलं आहे साखर जांभूळवाडी संघाला. आणि या एका धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 5. पहिलं षटक प्रगती पथावरती. पुढील चेंडू घेऊन येतात स्वराज. सामना करतील अल्पेश आणि सुरेख चेंडू पायालगत असलेला चेंडू हलकासा तटवलेला आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाईपर्यंत 1 धाव पूर्ण केलेली आहे फलंदाजाने. आणि या एका धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 6. पहिलं षटक प्रगती पथावरती आणि वावे चिंचाटवाडी हा संघ फलंदाजी करतोय. आणि हा सुंदरसा लेग साईडच्या दिशेने उंचावरून तटवलेला चेंडू आणि परत एकदा चौकार. आणि संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 10. सुंदर सुरुवात आपल्या संघासाठी केलेली आहे वावे चिंचाटवाडीच्या दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी. रत्नेश आणि अल्पेश अशी जोडी
2 चौकार मारून रत्नेश खेळतोय 8 या धावसंख्येवरती. आणि पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने उंचावून तटवलेला चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण तिथे केलेलं आहे, अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि तितकाच चांगला थ्रो. पण 2 धावा घेण्यापासून काही फलंदाजांना रोखू शकले नाहीयेत. पण दरम्यान अतिशय सुंदर असं तिथे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. संघासाठी 2 धावा नक्कीच वाचवलेल्या आहेत त्या क्षेत्ररक्षकाने. आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 12. पहिलं षटक प्रगतीपथावरती. रत्नेश आणि अल्पेशी सलामीची जोडी अजून मैदानात. सुंदर फटकेबाजी करताना रत्नेश. पुढील चेंडू घेऊन येतोय स्वराज. 30 यार्ड सर्कल पासून त्यांचा रनअप स्टार्ट होतोय. आणि सुंदर असा तटवलेला चेंडू, पण तिथे झेल काही टिपता आलेला नाही क्षेत्ररक्षकाला. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3ऱ्या धावेसाठी वळलेले आहेत आणि चेंडू गोलंदाजाच्या हातात येईपर्यंत 3 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजांनी. आणि हे षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाअखेरीस वावे चिंचाटवाडी संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 15. सलामीची जोडी अजून मैदानात. अतिशय सुंदर अशी फलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळालेली आहे रत्नेश याच्याकडून. रत्नेश वैयक्तिक 14 धावसंख्येवरती खेळत आहे. पुढील षटक घेऊन येत आहेत अतुल. संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेले आहेत आणि त्यांचा सामना करतील रत्नेश. अतिशय सुंदर फलंदाजी आपल्याला इथे रत्नेश यांच्याकडून पाहायला मिळालेली आहे. पुढील चेंडू अतुल यांचा सामना करतील रत्नेश. आणि पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. आणि या चेंडूवरती 2 धावा मिळाल्या आहेत रत्नेश यांना. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 17. आणि पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि तिथे काहीच गचाळ असं क्षेत्ररक्षण. आणि या गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा फलंदाजाला नक्कीच मिळालेला आहे. एक चांगल्या मजबूत स्थितीमध्ये इथे दिसत आहे. 21 धावा झालेल्या आतापर्यंत. आणि काहीसा आखूड टप्प्याचा चेंडू लेग साईडच्या दिशेने उंचावून तटवलेला चेंडू. आणि हा षटकार तिथे दिलेला आहे. अतिशय सुंदर असा षटकार. सर्व स्वयंसेवक कृपया सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे आणि लवकरात लवकर चेंडू आणून द्यायचा आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आणि वावे चिंचाटवाडी बिनबाद 27. रत्नेश हा वैयक्तिक 26 धावांवरती खेळतोय. सुंदर फलंदाजी त्यांनी केलेली आहेत. एकूण 27 धावांपैकी 26 धावा एकट्या रत्नेशाच्या आहेत. पुढील चेंडू घेऊन अतुल. आणि हा फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. 2 धावा पूर्ण केलेल्या या चेंडूवरती फलंदाजाने. संघाची धावसंख्या झालेली आहे 29. पुढील चेंडू घेऊन अतुल.
पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि लेग साईडच्या दिशेने पुन्हा एकदा भिरकवलेला चेंडू आणि हा षटकार, अतिशय सुंदर असा षटकार रत्नेश याच्या बॅट मधून. सुंदर फटकेबाजी आपल्याला इथे पाहायला मिळते रत्नेश याच्या बॅट मधून. आणि या एका षटकाराने संघाची धावसंख्या झालेली आहे 35 आणि रत्नेश हे वैयक्तिक 34 धावांवर खेळत आहेत. सुंदर फटकेबाजी इथे आपल्या संघासाठी करतायत रत्नेश. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती आणि पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने सुंदर असा तटवलेला चेंडू आणि हा चौकार आणि षटकारांची आतिषबाजी इथे आपल्याला पाहायला. या 39 धावांपैकी 38 धावा एकट्या रत्नेशने काढलेल्या आहेत. अतिशय सुंदर फलंदाजी आपल्याला इथे रत्नेश कडून पाहायला मिळते. 2 षटक आणि 39 धावा, जवळजवळ 20च्या सरासरीने वावे चिंचाटवाडी हा संघ इथे धावा कुटताना दिसतोय. आणि खास करून रत्नेश याच्याकडून एक आपल्या चौकार आणि षटकारांची आतिषबाजी इथे पाहायला मिळालेली आहे. पुढील षटक घेऊन येत आहेत सौरभ. सामना करतील अल्पेश. आणि हा हलकासा तटवलेला चेंडू आणि या चेंडूवरती 1 धाव घेतलेली आहे. इनफॉर्म बॅट्समन रत्नेश याला स्ट्राईक दिलेला आहे अल्पेश यांनी. अतिशय सुंदर अशी भूमिका त्यांनी आपली घेतलेली आहे. त्यांना माहिती आहे रत्नेश हा फुल फॉर्म मध्ये आहे, त्यामुळे जास्तीत जास्त चेंडू हे रत्नेशला खेळायला भेटले पाहिजे. हीच अल्पेश यांची भूमिका इथे दिसते. आणि पाहूया रत्नेश आता या चेंडूवर काय करतायत. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू आणि लेग साईडच्या दिशेने उंचावरून भिरकावलेला चेंडू आणि हा पुन्हा एकदा षटकार. खरंच रत्नेश यांनी चव्वेचाळीस धावा या एकट्या रत्नेश यांच्या आहेत. आपल्याला इथे सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते रत्नेश यांच्याकडून. वावे चिंचाटवाडी हा संघ तिसरं षटक प्रगतीपथावर 46 धावसंख्येवरती एक मजबूत धावसंख्या त्यांनी इथे उभारलेली आहे. आपल्या गोलंदाजांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म इथे त्यांनी तयार करून ठेवलेला आहे. दरम्यान पुढील चेंडू घेऊन येतात गोलंदाज आणि सामना करतील रत्नेश. आणि चांगला चेंडू पण यष्टिरक्षकाला तो चेंडू कलेक्ट करता आलेला नाहीये आणि तिथे थोडंसं गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. दरम्यान 2 धावा मात्र फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. पंच हा बॅटला लागून गेलेला आहे का? संघाची धावसंख्या झालेली 48. आणि पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू लेग साईडला भिरकावलेला आहे रत्नेश याने. 1 धाव घेतलेली आहे आणि तिथे चांगलं चपळ क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालेलं आहे. पण दरम्यान फलंदाजाने 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे 50. वावे चिंचाटवाडी यांचं अर्धशतक हे धावफलकावर लागलेलं आहे आणि रत्नेश हा वैयक्तिक 48 धावांवरती खेळत आहे. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज सामना करतील रत्नेश. आणि हा उंच असा तटवलेला चेंडू. बघूया यष्टिरक्षक बॉलच्या मागे धावतायत पण त्यांच्या हातात काय तो झेल आलेला नाहीये. दरम्यान 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि तिसऱ्या धावेसाठी वळलेले आहेत फलंदाज आणि 3 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. आणि रत्नेश यांचा अर्धशतक इथे झालेला आहे. खरंच खूप खूप अभिनंदन. आपलं खूप सुंदर फलंदाजी आपण इथे केलेली आहे. रत्नेश यांनी आपलं अर्धशतक इथे झळकावलेलं आहे. मला वाटतं या स्पर्धेतील हे पहिलं अर्धशतक.
वावे चिंचाटवाडी संघाची धावसंख्या झालेली आहे 53. पुढील चेंडू घेऊन येत आहेत गोलंदाज आणि सामना करतील अल्पेश. आणि हा लेग साईडच्या दिशेने भिरकवलेला चेंडू. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी वळलेले आहेत. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागलेलं आहे संघ फलंदाजांना. आणि 3 षटकांच्या अखेरीस वावे चिंचाटवाडी संघाची धावसंख्या झालेली आहे 55. अतिशय सुंदर अशी धावसंख्या इथे उभारलेली आहे. वावे चिंचाटवाडी संघाने साखर जांभूळवाडी संघाला जिंकण्यासाठी 56 धावांची आवश्यकता. 3 षटकांमध्ये 56 धावांची आवश्यकता. रत्नेश यांच्याकडून अतिशय सुंदर फलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळालेली आहे. अर्धशतक झळकवलेले त्यांनी. लाईव्ह का नाव काय? लाईव्ह नाही. वावे चिंचाटवाडी संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वावे चिंचाटवाडी विरुद्ध साखर जांभूळवाडी असा सामना. वावे चिंचाटवाडी संघाने प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 3 षटकांमध्ये 55 धावा केलेल्या आहेत आणि साखर जांभूळवाडी या संघाला जिंकण्यासाठी 56 धावांचं आव्हान दिलेलं आहे. 3 षटकांमध्ये 56 धावा करायच्या आहेत आणि हा सामना हा कंपल्सरी चेस असणार आहे. पण साखर जांभूळवाडी हा संघही अतिशय नावाजलेला संघ, उत्कृष्ट फलंदाजाचा भरणा असलेला संघ, त्यामुळे साहजिकच या सामन्यात आपल्याला खूप रंगतदार क्षण अनुभवायला भेटणार आहेत. सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहायला भेटणार आहे. कारण साखर जांभूळवाडी संघाकडे सिकंदर सारखे अतिशय चांगले फटकेबाज फलंदाज उपलब्ध आहेत आणि ते नक्कीच वावे चिंचाटवाडी यांच्या गोलंदाजावरती जाऊन प्रहार करणार आहेत. कारण 56 ही धावसंख्या जर त्यांना गाठायची असेल तर सुरुवातीपासून त्यांना तो प्रहार करावाच लागेल. या पुढील सामना वावे गणेशनगर विरुद्ध मुसाड चांदेवाडी. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. वावे गणेशनगर आणि मुसाड चांदेवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि साखर जांभूळवाडीची सलामीची जोडी श्रावण आणि सिकंदर ही मैदानात उतरताना 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 3 षटकांमध्ये दोन्हीही अतिशय मातब्बर फलंदाज, फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असणारे फलंदाज. जाधव ही जोडी मैदानात खेळताना दिसते. एक अप्रतिम अशी 3 षटकांमध्ये साखर जांभूळवाडी संघाला 56 धावांची आवश्यकता. खेळाडू अरे जेवून आलो घरात. परत इथे भात खाऊ जाऊ.
चिंचाटवाडी संघाकडून पहिलं षटक घेऊन येत आहेत रोहन उर्फ बंटी आणि त्यांचा सामना करतील श्रवण. नॉन स्ट्रायकर एंडला आहेत सिकंदर. वावे चिंचाटवाडी विरुद्ध साखर जांभूळवाडी असा हा सामना. वावे चिंचाटवाडी संघाने 3 षटकांमध्ये 55 धावा केल्यात आणि साखर जांभूळवाडी संघापुढे 56 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. 3 षटकांमध्ये साखर जांभूळवाडी संघाला जिंकण्यासाठी 56 धावांची आवश्यकता आणि साखर जांभूळवाडी संघाची सलामीची जोडी श्रावण आणि सिकंदर ही मैदानात उतरलेली आहे आणि वावे चिंचाटवाडी संघाकडून पहिलं षटक घेऊन येत आहेत रोहन. पहिला चेंडू आणि हा उंचावरून तटवलेला श्रवण यांचा चेंडू आणि तिथे झेलबाद झालेले आहेत. पहिल्या चेंडूवरती जसं मी मगाशी सांगितलं होतं साखर जांभूळवाडी संघाला पहिल्यापासूनच फटकेबाजी करावी लागेल आणि त्या फटकेबाजी करण्याचाच प्रयत्न श्रवण यांनी केला होता पण तो प्रयत्न फसला आहे आणि तिथे त्यांना झेलबाद होऊन तंबूत परतावं लागलेलं आहे. पुढील फलंदाज निलेश रोहन यांची अतिशय सुंदर गोलंदाजी. आपल्या पहिल्या चेंडूवर त्यांनी श्रवण सारखा धडाकेबाज फलंदाज बाद केलेला आहे. नक्कीच वावे चिंचाटवाडी संघाचा आत्मविश्वास या एका विकेटमुळे उंचावला असेलच. 56 या धावसंख्येची पाठलाग करताना साखर जांभूळवाडी संघ 1 गडी बाद 0. दरम्यान पुढील चेंडू घेऊन येत आहेत गोलंदाज आणि सामना करतील निलेश. सुंदर असा चेंडू. फलंदाजाला काही चेंडू कळला नव्हता पण चेंडू यष्टिरक्षकाच्या मागे गेलेला आहे. दरम्यान फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 2. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते रोहन यांच्या मार्फत. पुढील चेंडू घेऊन येत आहेत गोलंदाज रोहन. सामना करतील निलेश. आणि हा उंचावरून तटवलेला चेंडू आणि तिथे सुंदर असा झेल बाउंड्रीवरती टिपलेला आहे. कृपया क्षेत्ररक्षकाचं नाव सांगायचं आहे. प्रयत्न करतायत पण फटके काही सीमारेषेच्या पलीकडे जात नाही आहेत आणि 2 गडी त्यांचे बाद झालेले आहेत. पुढील फलंदाज प्रणेश आणि हा सुंदर चेंडू रोहन यांचा. प्रणेश यांना काही तो मारता आलेला नाहीये. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात. साखर जांभूळवाडी संघाची धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 2. आणि सुंदर चेंडू प्रणेश यांनी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे पण चेंडू काही तितका लांब गेलेला नाहीये. दरम्यान चेंडू क्षेत्ररक्षकाने कलेक्ट करेपर्यंत 2 धावा फलंदाजांनी घेतलेल्या आहेत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 4. सुंदर असं पहिलं षटक रोहन यांच्या मार्फत त्यांनी 2 गडी बाद केलेले आहेत आणि फक्त 4 धावा आतापर्यंत त्यांनी त्या षटकामध्ये दिलेल्या आहेत. 56 या धावसंख्येचा पाठलाग करत आहे साखर जांभूळवाडी संघ. दरम्यान पुढील चेंडू आणि आकुटबाया चेंडू काहीसे डोळे बंद करून मारल्यासारखा तो चेंडू वाटत होता
पण एक उंचावरून तटवलेला चेंडू आणि हा चौकार, सुंदर असा फटका आणि हे षटक संपलेलं आहे. एका षटका अखेरीस साखर जांभूळवाडी संघाची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 8. सुंदर असं षटक इथे रोहन यांच्या मार्फत टाकण्यात आलेलं आहे. त्यांनी 2 गडी बाद केले आणि फक्त 8 धावा दिलेल्या आहेत. निर्धारित 3 षटकांमध्ये साखर जांभूळवाडी संघाला जिंकण्यासाठी 56 धावांची आवश्यकता, पण अजूनपर्यंत त्यांच्याकडून तशी काही फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये. पण सिकंदर सारखा एक स्फोटक फलंदाज मैदानात मध्ये असताना ती आपल्याला कधीही ती फटकेबाजी पाहायला मिळू शकते. आणि अजूनपर्यंत सिकंदर यांना स्ट्राईक भेटला नव्हता, पण आता सिकंदर स्ट्राईकला आलेले आहेत आणि नक्कीच ते आपल्या संघासाठी काही चेंडू हे सीमापार पाठवणार आहेत. आणि त्याच आवेशाने ते मैदानात उतरलेले आहेत. आणि साखर जांभूळवाडी संघाला त्यांच्या त्याच आवेशाची गरज, त्यांच्या त्या चौकार आणि षटकारांची गरज आहे. कारण 56 धावांचं असं मोठं आव्हान त्यांच्या समोर वावे चिंचाटवाडी संघाने उभं केलेलं आहे. संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत अल्पेश. 2 षटकांमध्ये 48 धावांची आवश्यकता आहे. 2 षटक आणि 48 धावा. जवळजवळ प्रत्येक बॉलवर चौकाराची आवश्यकता आहे असं आमचे स्कोरर प्रदीप पलांडे आम्हाला इथे सांगतायत. सिकंदर यांच्याकडून तीच आपल्याला अपेक्षा आहे. आणि हा लेग साइडला उंचावरून तटकवलेला चेंडू आणि हा चौकार. आपण मी जसं मागाशी म्हटलं होतं, सिकंदर हा एक स्फोटक फलंदाज आहे आणि त्याने एक रन आला तर 2 बॉल मध्ये आणि 8 पाहिजे होते 4 बॉल. तिसरा बॉल आहे ना. वावे गणेश नगर आणि मुसाळ चांदेवाडी यांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी टॉस का बॉस इथे यायचं आहे. वावे गणेश नगर मुसाळ चांदेवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस इथे यायचं आहे आणि नाणेफेक करून घ्यायची आहे. साखर जांभूळवाडी 12 या धावसंख्येवर खेळताना पुढील चेंडू अल्पेश यांचा सिकंदर यांना. आणि सुंदर असा चेंडू हलकासा तटवलेला. 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी वळलेले आहे. थोडस गचा क्षेत्ररक्षण आणि तिथे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजाने. संघाची धावसंख्या झालेली आहे 14. सिकंदर यांना आपल्या संघाला जर जिंकवायचं असेल तर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी इथे करावी लागेल. 56 या धावसंख्येचा पाठलाग करतोय साखर जांभूळवाडी संघ. पुढील चेंडू घेऊन येतात अल्पेश. सामना करतील सिकंदर. आणि हा उंचावरून तटवलेला चेंडू आणि तिथे क्षेत्ररक्षक रवींद्र. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आणि तितकाच सुंदर थ्रो. दरम्यान फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे 16. पण मला वाटतं आता 2-2 धावा घेऊन काही फरक पडणार नाहीये. चौकार आणि षटकार हेच काही साखर जांभूळवाडी संघाला या परिस्थितीतून बाहेर काढू शकतात. 9 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. आमचे स्कोरर संजय जाधव इथे आम्हाला माहिती देत आहेत. आणि हा ऑफ साईडच्या दिशेने हलकासा तटवलेला चेंडू. 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज वळत आहेत पण नाही. एका धावेवर समाधान मानावं लागलेलं आहे. या एका धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे 17. हा सामना काहीसा वावे चिंचाटवाडी संघाच्या बाजूने झुकताना इथे दिसत आहे. दरम्यान पुढील चेंडू घेऊन येत आहेत अल्पेश. सामना करतील नितेश श्रावण नितेश गणेश. आणि हलकासा तटवलेला चेंडू. 1 धाव घेतलेली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे 18. तीन ओव्हर झाले. पुढील चेंडू घेऊन येतात अल्पेश. सामना करतील सिकंदर. आणि हा सुंदर असा चेंडू सिकंदर यांना काही तो उंचावरून फटकवता आलेला नाहीये. 1 धाव दरम्यान फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. या एका धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे 19. षटक संपलेलं आहे. 2 षटकामध्ये साखर जांभूळवाडी संघाची धावसंख्या झालेली आहे 19.
6 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक चेंडूला जरी षटकार मारला तरी सुद्धा 1 धाव कमी पडू शकते. पण हा क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. त्याच्यामध्ये कधी काही होऊ शकतं. आणि समोर सिकंदर सारखा फलंदाज जर फलंदाजी करतोय तर आपण त्याच्यासाठी नक्कीच अपेक्षा करू शकतो. सुंदर चेंडू आणि हा निर्धाव चेंडू. वावे गणेशनगर या संघाच्या कर्णधाराने टॉस का बॉस इथे संपर्क साधायचा आहे. पुढचा सामना आहे वावे गणेशनगर आणि मुसार चांदेवाडी. मुसार चांदेवाडीचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. वावे गणेशनगर आपल्या कर्णधाराने इथे नाणेफेकीसाठी उपस्थिती राहायचं आहे. दरम्यान पुढील चेंडू सामना करतील सिकंदर आणि हा लॉंग ऑनच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल साखर जांभूळवाडी संघाला. सामना हा आता जवळजवळ पूर्णपणे वावे चिंचाटवाडी संघाच्या बाजूने झुकलेला आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 20. वावे गणेशनगर यांच्या कर्णधारांनी टॉस का बॉस इथे संपर्क साधायचा आहे. निर्धाव चेंडू आणि हा सामना आता पूर्णपणे वावे चिंचाटवाडी संघाच्या बाजूने झुकलेला आहे. फक्त औपचारिकता या सामन्यात आता बाकी राहिलेली आहे. किती वर आवडला 3 चेंडू बाकी आहेत. 36 धावांची आवश्यकता. आणि हा एक तटवलेला चेंडू लेगच्या दिशेने 1 धाव घेतलेली आणि एका धावेवर समाधान मानावं लागलेलं आहे साखर जांभूळवाडी या संघाला. किती बॉल आहे? शेवटचे 2 चेंडू शिल्लक. म्हणजे त्या सामन्यातील फक्त औपचारिकता ही शिल्लक राहिलेली आहे. वावे गणेशनगर संघाच्या संघनायकाने पॅव्हेलियनशी संपर्क साधायचा आहे. नाणेफेकीसाठी टॉस का बॉस इथे यायचा आहे. आणि हा निर्धाव चेंडू. सचिन जाधव आपण वावे गणेशनगर आणि मुसार चांदेवाडी यांची नाणेफेक करून घ्यायची आहे. दरम्यान सामन्यातील शेवटचा चेंडू. आणि हा निर्धाव चेंडू आणि हा सामना वावे चिंचाटवाडी संघाने जिंकलेला आहे. वावे चिंचाटवाडी संघाचे खूप खूप अभिनंदन. तसेच साखर जांभूळवाडी या संघाचे खूप खूप आभार. आपण इथे आलात, आपला खेळ दाखवलात, त्याबद्दल मंडळ आपलं खूप खूप आभारी आहे. साखर जांभूळवाडी संघाने आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच मला वाटतं काही सांगायची गरज नाहीये, सगळ्यांना माहिती आहे. रत्नेश यांनी आपला सामनावीराचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. तसेच साखर जांभूळवाडी यांनी आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. वावे गणेशनगरच्या कर्णधाराने मुसार चांदेवाडी आणि वावे गणेशनगर यांच्या कर्णधारांनी यायचं आहे. वावे गणेशनगर यांनी नाणेफेक करून घ्यायची आहे. पुढील सामन्यासाठी आम्ही विनंती करतो रवी सकपाळ आणि अल्पेश यांनी पंच म्हणून काम करायचं आहे. काय पडलं? या सामन्यातील सामनावीर रत्नेश काढलेला आहे आणि या अगोदरच्या सामन्यामध्ये अल्पेश सामनावीर होते, त्यांनी आपला सामनावीराचा पुरस्कार घ्यायचा आहे. पहिल्या मॅच मध्ये सामनावीर होते अल्पेश, त्यांनी आपला सामनावीराचा पुरस्कार घ्यायचा आहे. आणि
तुझं बाबू? काय नाही. अल्पेश पहिल्या सामन्यातील सामनावीर अल्पेश यांना सामन्यावरचा पुरस्कार देतील टिकल ना आजपर्यंत हा. सचिन कदम आणि नरेंद्र जाधव. त्याची म्हणजे आज टिकल काय वाटतंय रे तुला? तुझ्या इथं कोण बघणार आहे? नाही पण आजचा दिवस काढेल ना. ए दाद्या, वावे गणेशनगर आणि मुसाद चांदेवाडी यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. सचिन जाधव आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. या सामन्यासाठी पंच म्हणून काम करतील रवी सकपाळ आणि अल्पेश. हाय कुठे नाणेफेकीचा कौल